नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहेत फॅशन टेलर चॅनल। आज आपण फुल फ्लेअर अम्ब्रेला प्लाझोची कटिंग करणार आहे। त्यासाठी मी हे 2 मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि 2 मीटर साडीचं फॅब्रिक घेतलेलं आहे। तुम्हाला मी कटिंग ही सर्वप्रथम पेपरवरती शिकवते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपण कटिंग कसं करणार आहे। त्यासाठी आता मी तुम्हाला हे कागदावरती समजून सांगते एक्झाम्पल म्हणून। आपली ही उंची आहे आणि ही रुंदी आहे, तर आपण सर्वप्रथम पेपरला किंवा कागदाला डबल फोल्ड मध्ये करायचं आहे। त्याच्यानंतर आपण एक ट्रायंगल शेप करायचा आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे करायचं आणि एक्स्ट्रा जे कापड हे आपण आधी कट करून घेऊया। तर हे आपण बाजूला करूया आणि इथून आपण सर्वप्रथम कमरेचा चौथा पार्ट टाकायचा आहे आणि कमरेचा चौथा पार्ट टाकल्यानंतर ना आपण इथून आपण उंचीचं माप टाकणार आहे। जेवढी उंची आपली 33 आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून टाकणार आहे आणि इथूनही आपण सेम माप घेऊन असा राऊंड शेप करणार आहे आणि इथे आपण सीटचा चौथा पार्ट प्लस 1.5 इंच करून जे आकारामध्ये शेप घेणार आहे या पद्धतीने। आता हे मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। सपोज आपण इथपर्यंत आपण उंचीचं मेजरमेंट घेऊन केलेलं आहे या पद्धतीने आणि हा आपला जे आकार आहे आणि हे आपली कमरेचा पार्ट आहे, हा आपण कट केलेला आहे। आता हे या पद्धतीने ओपन होत आहे, हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि हे या पद्धतीने होईल रेडी। हे बघ, या पद्धतीने आपला इलास्टिक लावून रेडी होईल। मी तुम्हाला स्टिचिंगचा पार्ट ही याच पार्ट मध्ये दाखवणार आहे। तर आपण हे अस्तरवरती कटिंग करणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी अस्तरला आपलं डबल फोल्ड मध्ये ठेवलेलं आहे। आता आपण त्याचा ट्रायंगल शेप करून घेऊया। आता हा ट्रायंगल शेप रेडी झालेला आहे। या साईडला बंद बाजू आहे आणि या साईड ओपन बाजू आहे। या साईडला 4 पदर येतात आणि या साईडला बंद बाजू येते। आता आपण कमरेचं माप टाकून घेऊया। सर्वात आधी कमरेचं माप, हा कमरेचा चौथा पार्ट करणार आहे। कंबर आपली 37 आहे, 37चा चौथा पार्ट 9.25 येतात। 9.25 मध्ये आपण आता आपण कमरेचा चौथा पार्ट टाकणार आहे। कंबर आपली 37 इंच, त्याचा चौथा पार्ट 9.5 इंच येतात। आता आपल्याला तिथे 9.5 इंच येतात, तिथे आपण इथे या पद्धतीने ठेवायचं आहे। 9.25 इंच, 9 इंच आणि 2 इंच पुढे रेषा या पद्धतीने त्रिकोण करून घ्यायचा आहे। आपण उंचीचं माप करणार आहे, त्यासाठी आम्ही वरच्या साईडने 2 इंच सोडत आहे, कारण आपल्या 2 इंचचं इलास्टिक येणार आहे। आता 2 इंच सोडून जिथे आपली उंची येते तिथे आपण मार्क करणार आहे। अस्तरवरती उंची कमी टाकली तरी चालेल, कारण अस्तर हे आतल्या साईडने जातं, त्यामुळे आपण अस्तरवरती उंची ही कमीच टाकणार आहे। आता अस्तरवर उंची आपण 24 इंचावरती टाकूया, कारण इथे इथपर्यंत माझं हे 24 इंचावरती आहे, त्यामुळे मी हे 24 इंच आहे। तुमचं जर अस्तर जास्त मोठं असेल तर तुम्ही तेवढं सर्व घेऊ शकता आणि हे आपण राऊंड शेप मध्ये करून घेऊया। आता आपण हे कट करून घेऊया सर्वप्रथम। आता आपण इथून सीटचा चौथा पार्ट प्लस 1.5 इंच टाकणार आहे आसनसाठी। हे आपण इथून टाकणार आहे। आता आपण आसनचं माप टाकणार आहे, त्यासाठी आपण 2 इंच वरच्या साईडने सोडून दिलेले आहे आणि आसनचा चौथा पार्ट प्लस 1.5 इंच 2 इंच करणार आहे। आसन आपली चौथा पार्ट 10 इंचावर येतात आणि 2 इंच एक्स्ट्रा
म्हणून आपण 12 वरती एक मार्किंग करणार आहे आणि इथून आपण 2 इंच घेणार आहे आणि एक त्रिकोण ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने. आणि इथून आपण आता शेप देऊन घेऊया. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता हेच माप आपण मेन फॅब्रिक वरती कट करणार आहे. हे जे आपले बंद पार्ट आहे तो आपण ओपन करून घ्यायचा आहे या पद्धतीने. हा आपला मेन फॅब्रिकचा पार्ट आहे, तो मी डबल फोल्ड मध्ये ठेवलेला आहे. त्याच्या बॅक खालच्या साईडला नक्षीची आहे डिझाईन, ती आपण ही फोल्ड करून या पद्धतीने ट्रायंगल करणार आहे. सेम जे आपण अस्तर मध्ये केलं होतं तेच या पद्धतीने ट्रायंगल करून ठेवणार आहे. या पद्धतीने मी हा ट्रायंगल करून घेतलेला आहे. आता आपण सेम जे अस्तर वरती माप टाकलेले आहे तेच टाकणार आहे. वरच्या साईडने आपण कमरेचा चौथा पार्ट प्लस कमरेचा चौथा पार्टच टाकणार आहे. त्याच्यामध्ये आपण मार्जिन ऍड नाही करणार आहे. आपण 9.25 वरती एक मार्क करून घेऊया आणि या साईडनेही 9.25 वरतीच मार्क करायचा आहे. त्याच पद्धतीने हा गोल शेप मध्ये करून घ्यायचा आहे. आता इथून आपण उंचीचं माप टाकूया. त्यासाठी वरच्या साईडने आपण 2 इंच सोडून देणार आहे, कारण इलास्टिक आहे. आपली उंची जेवढी आहे त्याच्यामध्ये आपण फोल्ड करण्यासाठी माप टाकणार आहे. आता आपण टोटल मार्क आपल्या 33 आहे, त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे, कारण आपण खालच्या साईडने फोल्ड करून घेणार आहे. 35 वरती आपण मार्क करून घेऊया. टेपला आपण या पद्धतीने सर्व साईडने सेम उचलून ठेवायचं आहे. आता आपण हा उंचीचा पार्ट कट करून घेऊया. आता आपण हा कमरेचा पार्ट पण कट करून घेऊया. आता याच्यावरती आपण अस्तरचं कटिंग ठेवूया. आता हे आपण अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे, याच पद्धतीने आपण हे कट करून घेऊया आसनचा पार्ट, जेणेकरून आपल्याला शिलाईसाठी जास्त त्रास होणार नाही. हे बघा, या पद्धतीने आपली पूर्ण कटिंग रेडी झालेली आहे. आता मी स्टिचिंगचा पार्ट तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम आता अस्तर जॉईन करून घेऊया. आता हा जे आकार आहे तो दोन्ही साईडचा मी जॉईन करून घेते. हे बाजू उलट आहे आणि ही बाजू सरळ आहे, दोन्ही सरळ बाजूवरती सरळ ठेवलेला आहे. आता आपण हा जे आकार दोन्ही साईडचा जॉईन करून घेऊया. त्या साईडचाही जे आकार आपण जॉईन करून घेऊया.
आता आपण मेन फॅब्रिकला खालच्या साईडने फोल्ड मारून घेऊया या पद्धतीने संपूर्ण साईडने. हे बघ. आता खालच्या साईडने आपण एक टिप मारून घेऊया, म्हणजे आपले दोन्ही पाय जॉईंट होतील आणि आपल्याला 2 पाय रेडी मिळतील. आहे आपला फायनल लुक. आपण इलास्टिकच्या जागी नॉट लावलेली आहे, जेणेकरून बसण्यासाठी आपल्याला कम्फर्टेबल होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.